दादांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे गेले 20 वर्षापासून मी राटणी पिंपळे सौदागरचा विकास करत आहे। ज्या पद्धतीनं राटणी पिंपळे सौदागरचा विकास झालेला आहे, एक मॉडेल वार्ड म्हणून पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपळे सौदागर पाहण्यात येत आहे आणि तोच अजेंडा घेऊन येणाऱ्या काळामध्ये एक स्मार्ट पिंपळे सौदागर ज्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे त्याच पद्धतीनं चिंचवड विधानसभेमध्ये एक स्मार्ट चिंचवड म्हणून कसं डेव्हलप करू नक्कीच आम्ही दाखवू। त्यामध्ये आदित्य ठाकरे साहेब असेल, नाना पटोलेजी असेल, आमचे मार्गदर्शक दादा असतील व संपूर्ण घटक पक्ष हे ठामपणे आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत। खरं तर आपणा सर्वांना मी हात जोडून विनंती करतो, ज्या पद्धतीने आपण गेले 6-7 दिवसापासून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचत आहात, खरं तर ही तुमची रंगीत तालीम आहे। ज्या पद्धतीने आपल्याला महापालिकेचे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण प्रत्येक मतदारापर्यंत घड्याळ चिन्ह घेऊन जातोय, त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात देखील तुम्ही देखील उमेदवार म्हणून त्या समोर जाणार आहात याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे। आपल्याला माहिती आहे की 2014 पासून भाजप या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सत्तेत आल्यापासून त्या शहरामध्ये किती भ्रष्टाचार झालेला आहे, काय बकास झालेलं हे पिंपरी चिंचवड हे दाखवून देण्याची वेळ आज या चिंचवड मतदारसंघामध्ये या उमेदवाराच्या माध्यमातून या निवडणुकीच्या माध्यमातून आपण दाखवून देणार आहोत। मी आपणाला एवढंच सांगतो की आम्ही ज्यावेळेस पिंपरी चिंचवड शहरातील अनेक सोसायटी आहेत, प्रत्येक जण म्हणतो की आयटी पार्क आणि या आयटी पार्क मध्ये 40,000 मतदान आहे। हे मतदान नाना पटोलेजी मी सांगू 20 वर्ष याच आयटी पार्कचं मी नेतृत्व करत आहे। सर्व आयटीचे मार्गदर्शनाखाली या भागात मी काम करत असताना ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचा आहे, शिवसेनेचा आहे, अजून कोणत्या पक्षाचा आहे तो एक माणूस आहे, तो पिंपरी चिंचवड मधला नागरिक आहे। हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी त्या भागाचा विकास करत आहे। शहराच्या जोरावर पिंपरी चिंचवड विकास आघाडीने माझ्यावरती जबाबदारी टाकली, त्या जबाबदारीला उत्तर देण्याचं काम आपण सर्वजण करणार आहात। आपण सर्व जाणत आहात की ज्यामध्ये ठाकरे साहेब प्रत्येक सोसायटी धारक म्हणतो की नो वॉटर नो वोट, हे का म्हणायला लागले की या भागामध्ये पावसाळ्यात देखील लोकांना पाणी मिळत नाही। राष्ट्रवादीच्या काळामध्ये 2 टाइम या शहरातील नागरिकांना पाणी भेटत होतं आणि आज भाजप सत्तेमध्ये आल्यापासून गेले 5 वर्षापासून दिवसाआड पाणी चालू केलेलं आहे। आपण सर्व नागरिक आमच्या या पाणी या शहराला भेटत होतं, त्याच पद्धतीनं पाणी देण्यात येईल। आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली 2014 साली भाजप या काही कारणास्तव ती लाईन बंद पडली आणि ते काम थांबलेलं आहे, परंतु दादा न थांबता महाविकास आघाडी ज्यावेळेस सत्तेत आली त्यावेळेस नियोजन करून दाखवून देण्याची पाणी जाईल व भोसरी मतदारसंघाचा जो पवनीतून जाणारा जो प्रवाह होता तो प्रवाह पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघासाठी देण्यात येणार आहे। मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की नक्कीच भ्रष्टाचार मुक्त आणि ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडीवर आपण विश्वास ठेवाल अशीच अपेक्षा करतो। ज्या पद्धतीने महाविकास आघाडीने माझ्यावरती या जबाबदारी दिलेली आहे, एक स्मार्ट वार्ड झालेला आहे, त्याच पद्धतीने चिंचवड विधानसभा देखील एक स्मार्ट बोलता येणाऱ्या 26 तारखेला घड्याळ समोरील बटन दाबून आपण भरघोस मताने मला निवडून द्याल अशी अपेक्षा करतो। अधिक न बोलता थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।